जर तुम्ही शेतकरी असाल आणि दरवर्षी पीक कर्जासाठी बँकाच्या फेऱ्या मारत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप मोठी आहे. आता जिल्हा बँकांनी मोफत ऑनलाईन पीक कर्ज द्यावं लागणार आहे आणि कुणी पैसे मागितले तर थेट तक्रार करता येणार आहे. तर आजपर्यंत काय होतं, पीक कर्जासाठी शेतकरी बँका, संस्था, दलाल यांच्या मागे फिरत होता. कधी अर्ज अडकायचा, कधी पैसे मागितले जायचे, तर कधी उशीर व्हायचा. आता शासनाने ठरवलेलं आहे की पीक कर्जाची मागणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. आता ती ऑफलाईन राहणार नाही. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ही प्रक्रिया आधीच सुरू होती. आता हळूहळू जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकांनाही हीच पद्धत स्वीकारावी लागणार आहे. तर या सगळ्यासाठी नाबार्डने ई किसान नावाचं नवीन वेबसाईट तयार केलेलं आहे. यामुळे विकास संस्था, जिल्हा बँका संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन होणार आहे आता. तर आता जनसमर्थ पोर्टल म्हणजे काय ते बघू. शासनाने जनसमर्थ पोर्टल म्हणजेच वेबसाईट उपलब्ध करून दिलेलं आहे. या पोर्टल म्हणजेच वेबसाईटवर शेतकरी पीक कर्जाची मागणी ऑनलाईन करू शकतो आणि कमीत कमी वेळात कर्ज मंजूर होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा मोफत अर्ज प्रक्रिया. लक्षात ठेवा, यासाठी ऑनलाईन पीक कर्जासाठी कोणतीही शासकीय फी घेतली जाणार नाही. म्हणजे तुमच्याकडून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणताही फी घेतली जाणार नाही. एकही रुपया भरायचा नाही. कोणी पैसे मागितले तर थेट तक्रार करायची आहे. आव्हान जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे. तर जिल्हा बँकांमध्ये कसं होणार कर्ज ते बघू. शेतकरी विकास संस्थेकडे ऑनलाईन अर्ज करणार आहेत आणि विकास संस्था जिल्हा बँकेकडे प्रस्ताव पाठवणार आहेत आणि जिल्हा बँका तपासणी करून कर्ज मंजूर करणार आहेत. तर ॲग्रिस्टॅट का गरजेचं आहे ते बघू. आता पीक कर्जासाठी ॲग्रिस्टॅट नोंदणी अनिवार्य होत आहे. कारण काही ठिकाणी एकाच गट नंबरवर दोनदा कर्ज घेतले जात होतं. त्याच्यामुळे ॲग्रिस्टॅट ही महत्त्वाची आहे. तर ॲग्रिस्टॅटमुळे काय होणार आहे ते बघू. प्रत्यक्ष क्षेत्रे किती आहेत, कोणत्या बँकेवर बोजा आहे, आधी कर्ज घेतले आहे का, ही सगळी माहिती सरकारला लगेच कळणार आहे ॲग्रिस्टॅट ॲपमुळे. तर महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही ॲग्रिस्टॅट नोंदणी नसेल तर भविष्यात पीक कर्ज मिळवण्यात अडचण येऊ शकते. अशी महत्त्वाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा.